त्यांच्या मनात उतरण्यासाठी तुम्हाला आधी त्यांचं मन मोकळं करायला लागल. तुमची मैत्री व्हायला पाहिजे. हा, मग प्रेम. असा प्रवास व्हायला पाहिजे. काय कळतंय का तुम्हाला? चला मॅडम सुरुवात करे. ओ मॅडम, हाँ चला की सुरुवात करूया मग. हो हो सुरू करूयात, पण एवढी काय घाई आहे? तुमच्याकडे वेळ आहे ना आज? म्हणजे माझ्याकडे वेळ आहे. हा हा, आज वेळ काढलेलाच आहे. आपलं खरं परवा काही बोलणंच झालं नाही गाण्याबद्दल. मी एक विचारू का? विचारा की. नाही म्हणजे असं मी खरं असं नाही म्हणणार की या वयात गाणं वगैरे, पण जनरली कसं लहान वयातच गाणं शिकायला सुरू करतात ना. हा, ते काय गाण्या बिण्याचं आमच्या ध्यानात बी नव्हतं. ते सगळं येड आम्हाला आमच्या मास्तरीन बहिणी लावले. त्यासनी कुठून काय आमच्या नरड्यात सूर दिसला कुणाला माहिती. आता सूर दिसला का सूर त्यांच्या कानाला कळला तेच त्यांना माहित. त्याच माग लागले आमच्या, गाणं शिका म्हणलं. काय खूळ काढले म्हणलं म्हणणं, आमच्या मनात बी नव्हतं. तर त्या म्हणल्या म्हणताना आता तुमच्या मोर आम्ही तर गाणं शिकायला बसणार आहे. नाही तर कुठलं काय सांगायचं तुम्हाला. आता हळूहळू कळेल. आमच्या मास्तरीन बाई म्हणजे एक नंबर काम आहे सगळे. त्यांचं म्हणजे कसं असते, सगळ्यांच्याच मिळून मिसळून राहणार, सगळ्यांची विचारपूस करणार, सगळ्यांना सांभाळून घेणार थोडक्यात, आणि स्वतःच बघणार नाही. सगळ्या घरादाराचं सगळ्यांचं कल्याण कसं होईल हे बघणार. तुम्हाला कळलं आता हळूहळू. आता जरा तुमची आणि त्याची मैत्री झाली की नाही, ते तुम्हाला बी सांगायला सुरुवात करतील. बघा असं करा, असं करू नका, हे केलं म्हणजे चांगलं होईल, हे केलं म्हणजे वाईट होईल. शिक्षिका हो, मास्तरीन बाई असा एकंदरीत स्वभाव आहे त्यांचा. हो नाही ते सगळं झालंच, पण मला तुम्हाला गाणं शिकवायचं आहे. तुम्ही तुमच्या स्वभावाबद्दल काहीच सांगितलं नाही. तुमच्या मनात काय चालतं, तुम्ही काय विचार करता, या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायला हवं ना. आमच्या मनात आता काय चालतंय, आम्ही ढेगी विचार करतोय. आता काय साधा व्यापार आहे आमचा. शेती म्हणू नका, फॅक्टरी म्हणू नका. आता नवीन आमच्या आई साहेबांनी ते दूध संघात चालू केलंय, त्यासाठी वनवून फिरायला लागते. शाळेचा आणि व्याप असतोय. आता आणि तुमचा विचार नवीन. माझा विचार? तुम्ही माझा विचार करता? हा नाही म्हणजे आता हे आपलं गाण्याचं नवीन चालू झालंय ना. ह्यो गाण्याचा कला, हे संगीत विंगीत ह्यो, आणि नवीनच विचार की डोसक्याला. असं होय. मला वाटलं की तुम्ही माझाच विचार करताय की काय. नाही नाही, तसं काय समजू नका. आम्ही आपलं असं गमती गमतीत म्हणलो. मी प्रॉमिस पूर्ण केलं बाळा. भुवनेश्वरीला गजरा देऊन आलो मी. थँक्यू. अक्षरा, तुला काय झालंय? चेहरा उतरलेला दिसतोय. काही झालंय का? अधिपतीला तुला गजरा द्यायला सांगू का मी? अक्षरा, काय झालंय बाळा? बाबा त्या का आल्यात? गाणं शिकवायला आल्यात ना? मग तुमच्या आवडीनिवडी काय, तुम्हाला काय आवडतं, ह्या असल्या चौकशा का करतात त्या? मला नाही बरोबर वाटत आहे बाबा. आपण ना दुसऱ्या कोणीतरी शिक्षिका बघूया, आपण दुसरं कोणीतरी बघूया, किंवा शिक्षक बघूया. अक्षरा, आपला हेतू काय आहे? अधिपतीनं गाणं शिकावं हा हेतू आहे ना? हो एक्झॅक्टली बाबा. आता ह्या जर गप्पाच मारत बसणार असतील तर अधिपती कसं शिकणार गाणं? हा, पण अक्षरा, आपण जर आता शिक्षिका बदलायची म्हटली तर ते भुवनेश्वरीला चालणार आहे का? नाही चालणार ना, कारण ती घेऊन आली आहे त्या सरगमला इकडे. म्हणजे आपण जर भुवनेश्वरीला असं म्हणालो की त्या शिक्षिकेला बदल, आणि तिने तिचा निर्णय बदलला तर? पण मला खरंच कळत नाहीये बाबा. कोणीतरी बोललं पाहिजे तिच्याशी. म्हणजे मी आता बोलले. काय? मी म्हटलं त्यांना, तुम्ही काय इथे गप्पा मारायला आला आहात का? तू तिला असं म्हणालीस अक्षरा? हो. अक्षरा, मला वाटतं तू उगाच त्रास करून घेतेस. बाळा, तू उलट तिच्याशी जास्त चांगलं वागायला हवंस, चांगलं बोलायला हवंस. तुझ्याबद्दल तिचं मत जर चांगलं राहिलं तर काहीतरी चांगलं घडेल ना. आणि बाळा, म्हणजे बघा, प्रत्येक शिक्षकाची एक पद्धत असते शिकवायची, नाही का?
तिची तशी असेल, तुला हे जास्त चांगलं कळायला हवं. तू शिक्षिका आहेस आणि तुला इतकं वाटतंय तर त्यांच्या शिकवणीच्या वेळेला तू थांबत जा ना तिथे. अक्षरा, हे बघ, तू मला माझ्या मनाविरुद्ध भुवनेश्वरीला गजरा द्यायला सांगितलंस, मी दिला ना. काही गोष्टी आपल्याला मनाविरुद्ध करायला लागणार आहेत बाळा. तूच म्हणतेस असं, ते याही बाबतीत लागू होतं. आणि हे करावं लागेल कारण आपला हेतू, उद्देश महत्वाचा आहे, मोठा आहे. आणि हे समजून घेणे इतकी तू सुज्ञ आहेस.